चला आज करूया बांगडा फ्राय। बांगडे धुण्यासाठी कोकमचं पाणी मीठ टाकून चोळून घ्यायचे आहेत। मस्त पाण्याने धुवून घेतल्यावर त्याच्यावर हळद, हिंग, मिरची मसाला आणि आपला मालवणी फिश फ्राय मसाला घ्यायचा आहे साईडला। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, कोकम टाकायचा आहे, हवा असेल तर लिंबू पिळून घ्यायचा आहे। सगळ्या माशांवर थोडंसं पाणी टाकून मिक्स करून सगळ्या बांगड्यांना लावून घ्यायचा आहे। मसाला एकदम आतपर्यंत लावायचा आहे जेणे की मासे चवीला खूप छान लागतील। सगळ्या माशांना तसं लावून घ्यायचं आहे आणि थोडा वेळ मॅरिनेट करून ठेवायचा आहे, एक अर्धा तास। मग चला आता आपण करूया मसाला फ्रायची तयारी। मी लसूण घेतला आहे, कांदा घेतला आहे, धने घेतले आहेत, काळी मिरी, आलं, कोकम घेतला आहे आणि त्या साईडला मी थोडासा कांदा घेतला आहे, तो आपल्याला फ्रायला वापरायचा आहे। मी सगळं ते फ्राय करून घेतलं आहे। तर त्यातला थोडा लसूण मी साईडला काढून ठेवला आहे आणि माझ्याकडं बेडगी मिरची नव्हती म्हणून मी काश्मीरी लाल मिर्च वापरली आहे। तुम्ही बघू शकता मी कसं त्याचं हे केलं आहे। ह्याच्यामध्ये मी कढीपत्ता आणि बारीक कापलेला कांदा टाकून घेतला आहे। आपण वाटलेलं ते सगळं टाकून घेतलं आहे, ते मस्त परतून घ्यायचं आहे। थोडा कढीपत्ता टाकायचा आहे, कढीपत्त्याने खूप चव येते। कोकम टाकायचा आहे, मी कोकमची व्हिडिओ घ्यायची विसरली आहे। थोडंसं त्यात पाणी घेऊन मिक्सरच्या भांड्यात थोडं हलवून घ्यायचं आहे जेणे की त्याला घट्टशीर हे येईल। कोथिंबीर टाकून आपला मसाला रेडी आहे। तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट हे झाला आहे। त्यानंतर मी आता मॅरिनेट केलेले मासे तळून घेत आहे। तव्यामध्ये लसूण टाकला आहे, मासे मस्त फ्राय करून घेतले आहेत 15 मिनटं। आपले मासे खायला रेडी आहेत। तुम्ही बांगडा मसाला फ्रायही बघू शकता, अशा प्रकारे करायचा आहे। मासे फ्राय करून त्याच्यावर हा मसाला टाकायचा आहे, त्याच्यावर तुम्ही कोथिंबीर टाकून हे खाऊ शकता, खूप छान लागतात। नक्की ट्राय करा ही रेसिपी।